नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. नमः परमकल्याण नमः परममंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नमः. भगवान गोपालकृष्ण परमात्म्यांचे चरणी साष्टांग दंडवत असो. भगवान रुक्मिणी पांडुरंगांचे चरणी साष्टांग दंडवत असो. सद्गुरुनाथ भगवंतांचे चरणी साष्टांग दंडवत असो. हा चिंतनाला घेतलेला अभंग हे संत शिरोमणी श्री सुरदासजी महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध असा हिंदीमधला श्री भगवंतांच्या वरती व्यक्त प्रेम करणारा सुंदर असा अभंग आहे. सर्वांचा परिचित अभंग आहे. सुरदासजींची वाणी सर्वांना माहिती आहे, पण त्याच्या अंतरंगाचा गोडवा जो आहे त्या गोडव्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. सुरदासजी महाराज म्हणतात, निसदिन बरसत नयन हमारे, निसदिन बरसत नयन हमारे, सदा रहत पावस ऋतु हम पर, जब से श्याम सिधारे, सदा रहत पावस ऋतु हम पर, जब से श्याम सिधारे, निसदिन बरसत नयन हमारे, अंजन थीर न रहे अखियन में, अंजन थीर न रहे अखियन में, कर कपोल भये कारे कारे, कर कपोल भये कारे कारे, कंचु की पट सूखत नहीं, कंचु की पट सूखत नहीं, कबहु उरबिच बहत पनारे, कंचु की पट सुखत नहीं, कबहु उरबिच बहत पनारे, निसदिन बरसत नयन हमारे, आंसू सलील भये, आंसू सलील भये पग थाके, बहे जात सित तारे, आंसू सलील भये पग थाके, बहे जात सित तारे, सूरदास अब डूबत है, सूरदास अब डूबत है, ब्रज काहे न लीत उपारे, सूरदास अब डूबत है, ब्रज काहे न लेत उबारे, निसदिन बरसत नयन हमारे, सदा रहत पावस ऋतु हम पर, जब से श्याम सिधारे. भक्त शिरोमणी सुरदासजी महाराजांचा अत्यंत प्रेममय असा हा निरातिशय निरपेक्ष निर्व्याज प्रेम व्यक्त करणारा असा हा सुंदर असा त्यांचा अभंग म्हणा किंवा त्यांनी केलेली रचना आहे. सुरदासजी गोपीभावामध्ये बोलत आहेत. ते स्वतःच जणू काही गोपी आहेत आणि गोपीभावामध्ये आपल्या सखीला, आपल्या मैत्रिणीला, आपल्या दुसऱ्या सखीला जिची अवस्था आपल्यापेक्षा वेगळी नाही अशा गोपीबरोबर, सखीबरोबर, सहेलीबरोबर, आपल्या अंतरंगातल्या एका वृत्तीबरोबर चर्चा करतात. जिच्याशी बोलतात ती अंतरंगातलीच एक वृत्ती आहे. एक वेगळं प्रत्येक अवयव आणि अवयव श्री भगवंतांच्या विरहामध्ये व्याकुळ झालेला बोलतोय. एक दुसऱ्याला आपलं मन सांगतोय, दुसरा पहिल्याला मन सांगतोय, असं काहीतरी एक वेगळंच विश्व आहे. सुरदासांचं हे जे रचना, काव्य, अभंग जे काही आहे ना, हे भावविश्वातलं आहे. ते इतक्या कुठल्या तरी पराकोटीच्या उच्च भावामध्ये घेऊन जातं आणि पराकोटीचा उच्च भाव जो भगवत भक्तीमध्ये प्राप्त होतो, त्या प्राप्त होणाऱ्या भावाचं दिग्दर्शन, प्रतिपादन, किंबहुना त्या भावाची एक वेगळी उंची, त्या उंचीला आपलं दाखवतोही. आणि जर आपण त्यांच्याबरोबरीने ते भरे चक्षुने अंधा असोत, पण अंतचक्षुने पूर्ण ज्ञानी आहेत, आपण भगवान सुरदासांचा जर हात धरला तर आपण भगवंतापर्यंत सहज पोचत असतो, याचा अनुभव येईल. अभंग तर खूप असतात, चर्चा खूप होते, पण जिथे शाब्दिक कुठल्याही प्रकारच्या कोट्या नाहीत, शाब्दिक प्रकारचा कोणताही अहंभाव नाही, कुठलंही सांगण्यासाठी म्हणून अक्षरांची जुळणी केली नाही, फक्त अंतरंगातलं बोलणं, पण ते मनोगत पण नाही. तुमचं एक अंग प्रत्यंग बोलायला लागतं, पण ते बोलत असतं ते मनोगत नसतं, तर ते त्याचा अनुभव कथन करत असतं. नुसता अनुभव नसतो, तर ते त्याप्रमाणे जगत असतं. ते त्यांची जगण्याची जी अवस्था सांगतायत. भक्तराज देवर्षी नारदांनी सुद्धा नारदीय भक्तिसूत्रामध्ये भक्ती कशी करावी
तर यथा व्रजस्त्रियाणाम अशा स्वरूपातून भक्तीची व्याख्या केली की जसं गोपिकांनी भगवंतावर भक्ती केली तशी भक्ती करावी. भगवतामध्ये भगवान परमात्मासुद्धा गोपिकांची भक्ती मानतात आणि भगवान परमात्मासुद्धा एकांतामध्ये गोपिकांना आठवत असतात आणि त्यांचे नुकतेच मिळालेले मित्र किंवा नुकतेच प्राप्त झालेला आपला शिष्य भक्त त्या उद्धवाला पण सांगतात की ता मन मनस्का मद भावा मदकते त्यक्तदैहिका आहा मद प्राणा. त्या माझ्या गोपिका कशा आहेत तर ता मन मनस्का, त्या फक्त जगतात माझ्यासाठी. त्यांनी त्यांचे प्राण माझ्याकडे गहाण ठेवलेले आहेत, मला अर्पण केलेले आहेत, म्हणून त्यांचे प्राण अजून सुटलेले नाहीत. नाहीतर त्यांचे प्राण कधी सुटले असते, देह कधी सोडला असता. सर्व गोपिकांना रासक्रीडेच्या वेळेला भगवंताची परिपूर्ण कृपा प्राप्त झाली होती. त्यामुळे गोपिका प्राणांना 2 प्रकारातून राखू शकत होत्या, एक बहिष्प्राण आणि एक आंतरप्राण. तुम्ही आम्ही जो प्राण राखतो ना तो अंतःप्राणामध्ये आतमध्ये प्राण आहे, त्यामुळे कधी ना कधीतरी हा आतला प्राण सोडून जाणार आहे. पण गोपिका भाव हा भगवत भाव याच्यामध्ये त्यांनी आपल्या प्राणांना शरीरातून इंद्रियातून कधीच काढलेलं आहे आणि ते प्राण कधीच भगवंतांच्या चरणी अर्पण केलेले आहेत आणि आता सर्व इंद्रिय कार्य करत आहेत ते फक्त एकाच दिशेने. म्हणजे ज्याप्रमाणे अग्नी कायम ऊर्ध्वगामी आहे, आकाशाच्या दिशेने जातो, त्याप्रमाणे या गोपिकांचे सर्व अंतरंगातले पंचप्राण आणि सर्व इंद्रिय जे आहेत ते ऊर्ध्वगामी आहेत, त्या ऊर्ध्वरेतसा अशा असलेल्या भगवंतांच्याकडे जातात. हे एक सुंदर प्रतिपादन सुरदासजी महाराज आम्हाला सांगतात बरं या अभंगातून. अजून एक मोठी गोष्ट विलक्षण आहे की ज्यामध्ये जे अष्टसात्विक भाव उदयाला येतात, त्या अष्टसात्विक भावामध्ये कंठावरुद्ध होणे, बोलता न येणे, वारंवार शरीराला कंप सुटणे, सर्व अंगावर रोमांच उभे राहणे, अंगावरचे केस ताठ उभे राहणे, वारंवार मूर्छा येणे, त्याचबरोबर आपल्या डोळ्यातून एकसारखे पाणी वाहत राहणे आणि त्याच्याशिवाय काहीही न दिसणे, हे जे 8 प्रकारचे भाव आहेत त्या भावातला 7वा जो भाव सांगितला की त्याच्यासाठी डोळ्यातून पाण्याच्या धारा व्हायला लागतात. आपण अनेक ठिकाणी बघितलं असेल की भगवंताला पाहिल्यानंतर मग ते कपिलांच्या पित्याने कर्दम मुनीने पाहिलेलं असो, गोपिकांनी पाहिलेलं असो किंवा ध्रुवबाळांनी पाहिलेलं असो, श्री प्रल्हादजी महाराजांनी पाहिलेलं असो, ह्या प्रत्येकाला हा भाव आलेला आहे. किंबहुना अध्यात्मामध्ये हा अनुभव आहे की ज्याला भगवंताच्या स्मरणातून डोळ्यात पाणी यायला लागतं किंवा एखादी गोष्ट ऐकल्यानंतर अंतःकरण द्रवित होतं, ते द्रवित झालेलं अंतःकरण म्हणजे भगवंतांच्या रस्त्यावरती आपण लागलेलो आहोत आणि तो एक मोठा आपल्याला आनंद ठेवा असतो. ह्या गोपिकांनी त्यांचे प्राण बाहेर, शरीराच्या बाहेर काढून ठेवलेले आहेत आणि तेही भगवंताच्या पायी. त्यामुळे यांचे प्राण जाण्याचं सामर्थ्य हे त्यांनी स्वतःहून सोडून दिलेलं आहे. फक्त भीष्मपितामहाचं त्यांनी इच्छा म्हणून होतं की देहातले प्राण कधी बाहेर काढायचे. पण त्यांच्याही पुढची अवस्था या लोकत्रय मान्य गोपिकांची आहे. हे लोकत्रय मान्य आहेत. तिन्ही लोकांच्यामध्ये यांच्यासारखी अवस्था अन्य कोणाला प्राप्त झाली नाही. त्यांनी त्यांचे प्राण भगवंताच्या चरणी ठेवलेले आहेत. भगवंताच्या इच्छेसाठी ते जगत आहेत. पण तरीही कधीही अनंत प्रकारातून त्या भगवंताचं स्मरण असताना व्याकुळता यायची, परम व्याकुळता यायची. ही विरहाची पण व्याकुळता असायची, ही अंतरंगातली व्याकुळता असायची, किंवा भगवंताला नुसतं पाहावं, त्याला जवळ घ्यावं, त्यासुद्धा ही व्याकुळता होते. एक गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे की गोपिकांचं आणि भगवंतांचं जे मिलन झालेलं आहे त्या मिलनात गोपिका वडील वयाच्या आहेत. गोपिकांनी प्रकट झालेल्या भगवंताला पाहिलेलं आहे गोकुळामध्ये, की जो आपल्या पायाचा अंगठा तोंडामध्ये घालतोय असा भगवंत पाहिलेला आहे. आणि तोपर्यंत पाहिला आहे की जो भगवंत 12 वर्षाचा झालेला आहे आणि अक्रूरांनी त्या गोपिकांच्या समोर भगवंताला रथामध्ये बसवून कंसाकडे घेऊन गेलेले आहेत. म्हणजे बहुतेक बघितले ते भगवंताचं बालरूप बघितलं आहे, लीला पाहिलेल्या आहेत, भगवंताने केलेल्या अतिशय लोकोत्तर लीला पाहिल्या आहेत. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की एकाही संताने, मग हिंदी भाषिक संत असतील, मराठी भाषिक संत असतील, दाक्षिणात्य भाषेचे संत असतील, एकाही संतांनी
भगवंतांनी केलेल्या लीलांच्या मध्ये आसुरांना मारलेलं आहे किंवा काही वेगळेपणाने त्यांनी गोकुळामध्ये अनेक दिव्य चरित्र केली, त्या चरित्राचा उल्लेख एकाही संतांनी केलेला नाही. मग केलाय उल्लेख काय काय लक्षात राहिलं? गोपिकांनी म्हणजे भगवंतांनी भगवतधाम दाखवलं लक्षात राहिलं, गोवर्धन पर्वत उचलला लक्षात राहिलं, किंवा आघासूर बकासूर वत्सासूर मारला लक्षात राहिलं, किंवा केशी व्योमासूर अरिष्टासूर यांना माझ्या लक्षात राहिलं का, शकटासुराला मारलं, पुतनेला मारलं, हे लक्षात राहिलं? इथली एकही गोष्ट गोपिकांच्या बाबतीत किंवा कुठल्या संतांनी लक्षात ठेवलेली नाही आहे. त्यांनी जी लक्षात ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये भगवंताचा जन्म लक्षात ठेवला, भगवंताचं गोचरण करण्यासाठी जाणं लक्षात ठेवलं, ते लक्षात घेऊन त्यांनी वर्णनं केली आहेत. भगवंतांनी केलेल्या दिव्य लीलांच्यामध्ये खेळ खेळले, ते नानाविध खेळ लक्षात घेतले, गोपिकांनी दिलेला परमानंद लक्षात घेतला, भगवंतांनी दिलेला परमानंद त्यांच्या डोळ्यामध्ये घेतला. इतकंच काय तर भगवंतांच्या दिव्य लीलामध्ये एक अनोखी लीला लक्षात ठेवली, ती म्हणजे भगवंतांच्या द्वारा आत्म्यावरचं वस्त्राचं हरण झालं, ती लीला डोळ्यापुढे ठेवली, त्याचं वर्णन केलं. भगवंतांच्या द्वारा झालेल्या अनेक लीलांच्या मध्ये गोपाळ काल्याची लीला लक्षात ठेवली, आणि लक्षात ठेवली ती रासक्रीडा, लक्षात ठेवलं ती युगलगीत, लक्षात ठेवलं ते भ्रमरगीत, आणि लक्षात ठेवलं ते भगवंतांचा विरह जे त्याने सोडून जाणं. म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये हे जे मी मुद्दे आपल्याला सांगितले, भागवतातल्या ह्या मुद्द्यांना जर स्पर्श केला ना, आणि तेवढ्या मुद्द्यांना स्पर्श करून जर भागवतातला कृष्ण लक्षात घेतला, तर कृष्ण परमात्मा पापहरण करणारा नेमकं कसं कार्य करतोय ते लक्षात येतं. असुरांना मारणारा कृष्ण हा गौण आहे, पण अंतःकरणाला भरून टाकणारा, भारून टाकणारा, भरभरून अंतःकरणाला प्रेमारसामध्ये बुडवणारा कृष्ण हा अभिप्रेत आहे. सगळ्या संतांनी ह्या कृष्णावरती चर्चा केली आहे. एकाच्याही कथेमध्ये, एकाच्याही लीला गायनामध्ये, अभंगामध्ये अन्य चर्चा नाहीत त्या प्रेमाशिवाय. म्हणजे भगवंताला आठवायचं काय, काय समजून घ्यायचं आहे, काय म्हणजे कृष्ण? तर हा प्रश्न जर आला तर केवळ एकच, प्रेम म्हणजे कृष्ण. प्रेम म्हणजे कृष्ण, दुसरं काही नाही. त्याच्यामध्ये प हा परमात्म्याच्या रूपामध्ये आहे, र हा अग्नीच्या रूपामध्ये आहे, आणि म हा अंतःकरणाच्या रूपामधला आहे. म्हणजे परमात्मा अग्निस्वरूप होऊन ज्याला अंतःकरणामध्ये विराजित होतो त्या अवस्थेला प्रेम अवस्था अशी म्हणतात. म्हणून निरातिशय प्रेम, निर्व्याज प्रेम किंवा निरपेक्ष प्रेम हे जे वर्णन सगळं झालेलं आहे. तर परमात्म्यातला प, अग्निरूपातला र, आणि अंतःकरणातला हा म भाव, हा प्रेमभाव आहे. हा सुंदर भाव सुरदासांनी व्यक्त केला. सुरदास या पदामध्ये प्राण आमच्याजवळ नाहीत हे पण सांगायला विसरलेले नाहीत. आमच्याजवळ आमचे प्राण राहिलेले नाही आहेत, ते कधीच तुला अर्पण केलेले आहेत हे सांगायला विसरलं नाही. किंबहुना या अवस्थेतून बाहेर काढायला तू ये हेही सांगायला विसरले नाहीत. पण अवस्था कोणती आहे हे बाकीचे अत्यंत सुस्पष्ट रूपाने सांगतात. सुरदासजी महाराज म्हणतात की निसदिन, दिवस आणि रात्र म्हणजे सर्व अष्टव प्रहर तर आमच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहत असतात. निसदिन बरसत नयन हमारे, तर हमारे शब्द वापरलाय. जर माझा म्हणजे माझे डोळे वाहत असतील म्हटलं तर काय म्हणत असतं की मेरे, निसदिन बरसत नयन मेरे, मग हमारे शब्द वापरला इथे. म्हणजे हमारेकडे कोणी बघितलं का? हमारे म्हणजे काय, हम, इसका मतलब क्या हो गया कि आप और मैं बन के हम बन जाते हैं. तुम्ही आणि मी म्हणजे आम्ही. तसं हम गोपिका है तथा प्रभु आप, दोनों मिलके हम बन जाते हैं. जब हम कहते हैं कि हमें ये चाहिए तो इसका मतलब ये है कि अंतःकरण में नित्य निवास करने वाले हे गोपाल जी, आपको प्रेरणा द्वारा, मेरे शरीर के माध्यम के द्वारा, मेरे मुख से, मेरे वाणी से ये भावना प्रकट हो रही है कि आप मुझे चाहिए, इस प्रकार से हमें जीना चाहिए. ही गोष्ट हमारे एक वेगळा भाव व्यक्त करतात. निशिदिन बरसत नयन हमारे.
फक्त यांचे डोळे वाहतात का? तर डोळे हा अवयवाने ज्या भगवंताला पाहता येतं किंवा डोळे या अवयवाला बंद केल्यानंतर जो भगवंत दिसतो अंतःकरणातला, तोच डोळे हा अवयव असा आहे की अंतःकरणालाही स्वच्छ करतो. त्यातून पाणी वाहतं. हे पाणी थंडही असतं, हे पाणी गरमही असतं आणि हे पाणी अंतःकरणाला शुद्ध करणारं असतं. ज्या वेळेला विषाद असतो अंतःकरणाचं थंड पाणी असतं आणि ज्याला विरह असतो त्याला हे पाणी उष्ण असतं. पण विरशाद किंवा विरह या दोन्हीच्याही पलीकडे जाऊन ज्याला पाण्याची धार व्हायला संततधार व्हायला लागते त्यावेळेला फक्त आणि फक्त कोसळत असतं ते अंतःकरणातलं प्रेम, आतला झरा डोळ्याच्या माध्यमातून बाहेर येत असतो. आणि म्हणून सुरदासजी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतात की सदा रहत पावस ऋतू हंपर. जरी तुम्ही 6 ऋतू असले ना तरी 6 ऋतूमध्ये पानगळी हा आम्हाला माहितीच नाही, कारण कधी गळून काही पडलेलंच नाही आहे, तू समोर आहेस. वसंत हा आम्ही फार वेगळा अनुभवलेला आहे, कायम तुझ्यामुळे आमचं संपूर्ण शरीर मोहरलेलं आहे, त्यामुळे त्याचाही काही आम्हाला वेगळं हे नाही. त्यामुळे खरा अनुभव कुठला आहे तर वर्षा ऋतूचा. तर वर्षा ऋतूमध्ये काय असतं, भागवतातल्या वर्षा ऋतूचं वर्णन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये नद्याचे दोन्ही काठ धरून नदी वाहतीये. संसार आणि परमार्थ दोन्ही काठ धरून नदी वाहतीये. ताले तलाव तुडुंब भरलेले आहेत, नद्या नाले विस्तीर्ण फुगलेले आहेत, अथांग पाणी वाहत आहे. या पाण्यामध्ये काहीही टिकत नाही आहे, विकल्प वासनाचे ओंडके किंवा दुसरं काही टिकत नाही आहे. आठवणीसुद्धा वाहून जात आहेत. सगळी शेती हिरवीगार करून टाकलेली आहेत, अंतःकरण अत्यंत प्रसन्न करून टाकलेलं आहे. हे सगळं करत असताना भगवंताच्या ओढीने एवढा वेग आहे की सागराला मिळण्यासाठी ज्याप्रमाणे वेगात नद्या वाहतात ना, तसं भगवंताशी ऐक्य पावण्यासाठी ह्या डोळ्यातलं पाणी अंतःकरणाला बरोबर घेऊन निघालेलं आहे भगवंताकडे. त्यामुळे भागवतातलं जे वर्षा ऋतूचं वर्णन आहे ते या अभंगाच्या पहिल्या चरणातलं वर्णन आहे की तो भगवंत कसा आहे. तर सदा रहत पावत ऋतू हंपर. तर रहत म्हणजे आमच्यावरती कृपा करणारा हा वर्षा ऋतू आमच्यावरती आहे की ज्या ऋतूमध्ये सदा प्रफुल्लित होणं आहे, वाढणं आहे, पिकवणं आहे, जगाला जीवनदान देणं आहे. भगवंताने हम पर कृपा की, इसका मतलब यही हो गया कि आप हमसे दूर नहीं, आँखों से दिख नहीं रहे, लेकिन अंतःकरण आपका अनुभव कर रहा है. जिस अनुभव के कारण हम अपने आप में समाये हुए आपको देख तो रहे हैं, लेकिन आपको स्पर्श भी कर रहे हैं, लेकिन ये भी सब सोचते हैं कि आप अंतःकरण में हो, आप आँखों के सामने भी हो जाए तो हम आपके सामने द्वैत भक्ति करते हुए आपको प्रणाम कर सके. सदा रहत पावत ऋतू हंपर, त्याचा अनुभव सांगतात. आणि पुढं काय सांगतं की जबसे श्याम सिधारे. तेव्हापासून हा झाला की भगवंताने इथून गेले सिधारे. आप यहाँ से ब्रजभूमी से शरीर से निकल गए. आपण गेलात, आपण कुठे गेलात, गोकुळामधून वृंदावनातून कुठे गेलात तर मथुरा मंडलामध्ये गेलात, आपण पुढे गेलात. आणि त्याच्यानंतर आमची अवस्था अशी आहे की सतत डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहतात. ही आमची अवस्था आहे, हे आमची अवस्था आहे, हे प्रभू ही आमची अवस्था आहे. तुम्ही नाहीत असं नाही, आम्हाला जाणवतं तुम्ही आतमध्ये आहात. भीतर भी आप हो, सच में आप ही हो. अंदर भी आप हो, भीतर भी आप हो. ब्रज में भी आप ही विराजित हो. एवं ब्रज के कण कण में आप ही हमेशा खेल रहे हो, झूम रहे हो. हवा का झरना भी हमें यही बताता है, पानी का झरना भी यही बताता है. हवा का झरना बताया हमने. हवा का झरना तो अंतःकरण से जो हमारी स्वभाव की साधना चल रही है वो हवा का झरना है, और पानी का झरना तो आँखों से गिर रहा है ही है. असे दोन्ही भाव त्याने व्यक्त केले. आणि त्याला ते म्हणतात की हे आम्हाला होतोय असा आनंद बघायला मिळतोय जब ते श्याम सिधारे. तर जब से श्याम सिधारे आपण गेल्यापासून हा अनुभव आम्हाला येतोय. तुमच्या विरहामध्ये आम्ही व्याकुळ आहोत. आणि तुम्हाला असं वाटेल की विरहामध्ये आम्ही व्याकुळ असताना मग इतकं व्याकुळताले विरह इतका झाला की विरहाचा अतिरेक
शरीराचा त्याग हा होतो. विरहाचा अतिरेक शरीराचा त्याग मध्ये रूपांतरित होतो. हे संसाराचा नियम आहे. पण मग आम्ही अजून मेलो नाही, अजून आम्ही जिवंत आहोत. कारण भगवंताच्या मुखातून वाक्य येता मन मनस्का मत प्राणा मदर्थे त्यक्त दैहिका. मत प्राणा, त्यांनी त्यांचे प्राण मला अर्पण केलेले आहेत आणि मदर्थे त्यक्त दैहिका, माझ्यासाठी त्या जगतायत. हा जो भाव आहे, हा भाव सुरदास महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणातल्या पहिल्या ओळीमध्ये सांगितला. अंजन थीर न रहे अखियल में कर कपोल भय कारे कारे. आता जर दुःखी मनुष्य आहे, मग त्याला अंगराग करणं, नटणं, सवरणं हे सुचेल का? दुःखी माणसाला हे अनुभव येतात का की मी दुःखी पण आहे, पण बसून 1 डझन केळं खाल्ली आहेत. दुःखी आहे पण फळं खातोय. मी दुःखी आहे पण रडत रडत का होईना पण 8-10 पोळ्या हाणतोच आहे. मी दुःखी आहे परंतु माझ्या संसारात सगळ्या गोष्टी चालू आहेत. नाही. तर मदर्थे त्यक्त दैहिका, लौकिक कर्माचा त्याग केलेल्या त्या गोपिका, पण माझ्यासाठी जगणाऱ्या त्या गोपिका, मी परत येईल या आशेवरती, मी आल्यानंतर कुठल्याही प्रकारे इथं काही विपरीत आहे किंवा वेगळं आहे असं वाटून माझ्या हृदयाला त्रास होऊ नये म्हणून या गोपिका रोज माझ्यासाठी नटतात, तयार होतात. आणि म्हणून रोज या गोपिका वेगवेगळ्या कंचुकी, वेगवेगळे वस्त्र परिधान करतात, दिव्य अलंकार धारण करतात आणि डोळ्याला काजळ लावतात. पण जेव्हा ते श्यामसी धारे त्या भगवंताची आठवण झाली आणि तो कधी भेटायला आज तरी येईल का किंवा आला नाही ही आठवण झाली की डोळ्यातल्या पाण्याच्या धारा आपोआप व्हायला लागतात. आणि त्या धारा व्हायला लागल्यानंतर ते घातलेलं काजळ जे आहे ते कधी हळूहळू त्याची ओघळ होतात आणि ते गालावरती येतात. ते सांगता येत नाही. मग ते गालावरती आल्यानंतर सगळे गाल त्या काजळाच्या ओघाने काळे काळे व्हायला लागतात. मुळात गोऱ्यापान गुलाबी गोपिका त्यांचे ते काजळ काल्यावरती आल्या कारणामुळे संबंध त्यांचं कपोल म्हणजे गाल काळे होतात. पण आपण रडतोय ही जर गोष्ट कृष्णाला कळली, आपल्या डोळ्यात पाणी ही कृष्णाला कळली, त्याला आवडणार नाही. म्हणून त्या प्रत्येक वेळा पालथ्या मुठीने आपले गाल पुसतात. पालथ्या मुठीने गाल पुसतात. आणि पालथ्या मुठीने गाल पुसल्यामुळे होतं काय की डोळ्यातलं काजळ जे गालावरती आहे ते पालथ्या मुठीने गाल पुसल्या कारणामुळे संपूर्ण पालथी मूठसुद्धा काळी पडलेली आहे, काळवंडलेली आहे. त्यामुळे म्हणतात की कर कपोल भय कारे. कर म्हणजे हात, कधी असा पुसतायत कधी असं पुसतायत डोळे. त्यामुळे हात आणि गाल काळे पडत आहेत त्या काजळामुळे. ते इतकं भगवंतांच्या प्रेमाची अवस्था आहे की त्यक्त दैहिका त्या देहात त्याग करू शकत नाहीत. पण भगवंतांच्या ठिकाणी भगवंताच्या प्रेमामुळे त्यांनी सर्व प्रकारच्या लोकलज्जेचा कर्माचा त्याग केला होता. त्याचं प्रतिपादन त्यांच्या गालावरती हातावरती जाणवते. आणि ते होत असताना डोळ्यातल्या पायाच्या धारा वाहणे बंद होत नाही. कृष्णाच्या विरहामध्ये त्यांनी दिलेल्या प्रेमामध्ये सगळ्या आठवणीमध्ये जीव रंगून जातो. लहानपणी त्यांनी किती आम्हाला प्रेम दिलं. एका लोण्याच्या गोळ्यासाठी नाचला, डॅड दुधासाठी मागे लागला. हा त्रिभुवनाचा स्वामी उंच उंच ठेवलेल्या शिंक्यांना बघायचा आणि सगळं खडे टाकून त्याच्यामध्ये कोणत्या याच्यामध्ये लोणी आहे ते बरोबर शोधायचा. पाटावरती पाट रचायचा आणि पाटावरती पाट रचून बरोबर त्या शिंक्यापर्यंत पोहोचायचा. शिंक्यावरती टुणकन उडी मारून बसायचा. आपल्या शिंक्यावरच्या भांड्यातल्या कशाने तरी ते शिंक धरून ठेवून ते मडकं फोडायचा. लोणी खायचा, दही ताक खायचा आणि ते लोणी जे आहे ते ओघळायचं आणि ते लोणी सगळं खाली 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 गोपाळांना द्यायचं. आणि एखाद्या गोपिकाने बघितलं तर तुला देऊ म्हणून ते लोणी घ्यायचं आणि तिच्या तोंडावरती फाटकन टाकायचा. त्या असं काय करतो तिने केला की लोणी त्या तोंडात टाकायचा. आणि मी काय खातोय हे काय आहे तर भगवंताला प्राप्त केल्यानंतर जे प्राप्त होतं त्याचं नाव आहे समाधान. सम म्हणजे सर्वत्र आणि धान जे पसरलेलं ते समाधान प्राप्त होतं ते लोणी गोपिकाने द्यायचा. ही आठवण आली की गोपिकांच्या डोळ्यातल्या पाण्यात थांबायचं नाही. त्यांनी यमुनेतलं विषारी कमी होण्यासाठी म्हणून यमुनेच्या पात्रावरती मारलेली उडी, कायद्याच्या मस्तकावरती केलेलं नृत्य, तिथे खेळलेले अनेकविध खेळ आणि खेळता खेळता ते दिलेली आम्हाला शिकवण
इतकंच काय तर नारदांसारख्या महात्म्याला आमच्यासाठी पाठवणं आणि त्या महात्म्याकडून आम्हाला ज्ञान देववणं आणि आमच्या अंतःकरणातलं वासन वस्त्रांचं हरण करणं, हा भगवान परमात्मा जो आहे नानाविध लीला करतोय, त्या भगवंताने आम्हाला रासक्रीडेच्या वेळेलासुद्धा प्रत्येकीच्या बरोबर एक हा अनुभव करून देणं, म्हणजे हा भगवंत केवळ कोणा एकाचा नाही तर प्रत्येकाबरोबर तो असू शकतो, असतोच हे दाखवून देणं. ह्या सगळ्या लीला आठवल्या की गोपिकांच्या डोळ्यातल्या पाणी धारा अशा व्हायच्या की डोळ्यातलं पाणी पुसायचं राहून जायचं, फक्त डोळे उघडे असायचे, पाणी वाहत असायचं. उघड्या डोळ्याने लीला बघायच्या हे गोपिका आणि वाहत्या पाण्याने अंतःकरणाला भिजवायच्या. तर अंतःकरण जे हृदयापाशी आहे तर हृदयात भिजत असताना आपोआप दोन्ही स्थानांच्या मधून ती धार लागायची आणि त्या धारेमुळे आमच्या चोळ्या म्हणजे घातलेली कंचुकी वस्त्र जे ते कधी इतकं ओलं होतं की ते कधी सुकतच नाही. कंजुकी पट सुकत नाही, हे कधी सुकतच नाही कारण सारखं पाणी आहे. कबहू उर बीच बहात पनारे, ज्याप्रमाणे पावसाचं पाणी व्हायला लागल्यानंतर पत्र्यावरनं पन्हाळे वाहतात, तसं दोन्ही स्थानांच्या मधून हे पाणी वाहत 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 अंतःकरणाला आपल्या कपड्यांना सगळ्याला ओलं करत 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 जात आहे. हे भगवान परमात्म्यांचे केलेले कृपेचं लक्षण आहे. पण याच्यामध्ये भगवंतांचा एक वेगळ्या प्रकारचा स्पर्श भाव अनुभवत आहेत, पण तो आम्हाला बघायला कधी मिळेल याचाही, तो प्रत्यक्षात पुन्हा कधी येईल, तो या लीलांचा आनंद आम्हाला पुन्हा कधी कसा कसा देईल, या सगळ्याच एक वेगळा भाव. गोपिका रोज अंगारा करायच्या, रोज नटायच्या, कारण आम्ही अशा राहिलो त्याला आवडणार नाही, त्याला आवडेल तशा गोपिका रोज त्याप्रमाणे तयार होत होत्या. पण तरीही त्याच्या लीलांच्या आठवणून स्मरंती भगवंताला आठवतात, गायंती भगवंताला गातात आणि रुदंती भगवंतासाठी रडतात. स्मरंती गायंती रुदंती, तर हा सगळ्या प्रकाराचा अनुभव सुरदासजी महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात आम्हाला वर्णन करून सांगतात. श्री संत सुरदासजी महाराज तिसऱ्या चरणामध्ये तर या सगळ्यात संपूर्ण रहस्य आमच्या हातात येतात, परमार्थाचं रहस्य आमच्या हातात देतात. त्या म्हणतात की आँख आंसू सलील भये, आमच्या डोळ्यातलं जे आहे ना अश्रू आहेत ना ते सलील झाले. आता सलील हा शब्द पाण्याला हे केलेलं आहे. जल पाणी आहे, तोय पाणी आहे, नीर पाणी आहे, सलील पाणी आहे. सगळ्या शब्दाचा अर्थ पाणी, पण सलील म्हणजे काय? आसू सलील भय, सलील म्हणजे आकाशातून चमकणाऱ्या त्या विजेच्या माध्यमातून जो कडाड चमकतो आणि त्या आकाशातून जे पावसाचं पाणी पडतं त्याला सलील असं म्हणतात. तर आसू सलील भय, भगवंतांच्या स्मरणामधून अंतःकरणामध्ये क्षसभार चक्रामध्ये जी काही एक सणक जायची, खालून वर जाणारी जगदंबिकेची कुंडलिनीची जी एक वेगळी अनुभूती येते आणि त्या अनुभूतीमुळे अमृते अमृतोद्भवे अमृतेश्वरी अमृतवर्षिणी, डोळ्यातून त्या अमृत वर्षाची धारा सुरू होते. म्हणून आसू सलील भय. सुरदासजी महाराज डोळ्यातलं पाणी म्हणत नाही आहे, त्या आसूला सलील म्हणत आहेत. आणि त्या सलील शब्दाचा अर्थ आकाशामधून येणारं पाणी आहे, एक वेगळं रूपक आहे. पग थाके, तर सगळीकडे कॉमा आहे. आसू सलील भय पग थाके, हे पावलं आमची एका जागी स्थिर झालेली आहेत, उभं राहता येत नाही आहे, संसाराकडे जात नाही आहे आणि पुढे जात नाही, कारण पुढे जायला काही जागाच नाही, तू कारण पुढं समोर तूच आहेस. आणि कहे जात बहे जात सित तारे, आणि पुढं जाऊन डोळ्यातल्या पाण्याच्यामुळे सलील आकाशातून येत असल्या कारणामुळे ज्या ढगामध्ये पाणी आहे, अर्थात असे जे काळे काळे ढग आहेत, अशा काळ्या काळ्या ढग ज्या आकाशामध्ये व्याप्त आहेत त्या आकाशामध्ये कधीही चंद्रतारे दिसत नाहीत. चंद्रतारा या शब्दाचा अर्थ संसारातल्या सुखाच्या खुणा किंवा संसारातल्या सुखाचं आकर्षण, त्या संसारातल्या सुखाकडे धावणारं मन. त्या सलिलामुळे ब्रह्मांडाच्या या आकाशातल्या असलेल्या दिव्य नेत्रात येणाऱ्या पाण्याच्यामुळे आकाशामध्ये हे म्हणजे संसारामध्ये हृदय आकाशामध्ये कुठली कामना नाही, तसं कुठल्या प्रकारचे ग्रह तारे चंद्र यांचं दर्शनही होत नाही. ही सुरदासांची शब्दांची मोठी जादू नाही, हा चमत्कार आहे की एकाच ओळीमध्ये सुरदासांनी अध्यात्मातली सर्वोच्च अवस्था सांगितली की नेत्रातून पाणी अमृताचा धार आहे. पग थाके, एका ठिकाणी आपोआप स्थिरता आलेली आहे. आणि बहे जातो सित तारे, आमच्या अंतःकरणामध्ये विषयाचा विकारांचा कुठला थाराच नसल्या कारणामुळे एकही विकार
विषय रूपी चंद्र तारे हे कुठेही अंतःकरणामध्ये प्रकटच नाहीत, निघून गेले. आणि सूरदासजी आपला अनुभव सांगतात, सूरदास अब डूबत है. ह्या प्रेमानंदामध्ये सूरदासजी म्हणतात की आम्ही डुबून गेले पूर्णपणे त्यामध्ये, एकरसामध्ये, या प्रेमरसामध्ये आम्ही आकंठ बुडालेलो आहोत. या प्रेमरसामध्ये आम्ही आकंठ बुडालेले आहेत. आणि आम्ही ते बुडाले असल्या कारणामुळे भगवंता तुझ्यासाठीच आम्ही तुझी आठवण करतोय. होते काय की आपण पुढचा ब्रज शब्द जो आहे ना तो अलीकडे घेतो, त्याला अर्थ वेगळा लागतो. पण डुबत ह्याला तिथं कॉम आहे. सूरदासजीने एक अवस्था डुबत ह्याला आणि ब्रज काहे न लेत उभारे हा पुढचा शब्द केला आहे, चरण तिथं तोडले. तर सूरदास अब डुबत आहे, या प्रेमानंदामध्ये आम्ही आकंठ बुडालेले आहे. आणि पुन्हा विनंतीपूर्वक हात जोडून भगवंताला प्रार्थना करून विचारतायत की ब्रज काहे न लेत उभारे. हे भगवंता तू पुन्हा का येत नाही रे या ब्रजामध्ये. ब्रज का आहे या वृंदावनामध्ये, का आहे न लेत, का येत नाही, उभारे पुन्हाश्च. हा सूरदासांच्या काव्यातला सर्वोत्कृष्ट चमत्कार आहे. जसं मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराज छोट्या शब्दामध्ये प्रचंड आशय देतात, सूरदासजींची काव्य आहेत की छोट्या शब्दामध्ये. कारण सूरदासजी महाराजांनी सुद्धा ज्या भगवंताला पाहिलं ते चक्षुनी नाही, त्या अंतःकरण चक्षुनी. त्यामुळे इथे जर आपण असं म्हटलं तर अर्थ एकदम वेगळा होतो. सूरदास अब डुबत है ब्रज, म्हणजे तुझ्या विराहामध्ये हे ब्रजभूमी बुडून गेलेली आहे. काहे न लेत उभारे असं जर म्हटलं की आम्हाला वाचवायला काय येत नाही, तर अर्थ फार बदलतो. आणि हा अर्थ असा इतका सामान्य अर्थ सूरदासजी महाराजांना अभिप्रेतच नाही आहे. सूरदासजी महाराजांचा अर्थ हा फार वेगळा आहे की हे जे निरापेक्ष प्रेम आहे, हे निर्व्याज प्रेम आहे, जे निरातिशय प्रेम आहे, जे प्रेम आहे, जे केवळ प्रेमच आहे. आणि जे केवळ प्रेम म्हणजे अंतःकरणामध्ये परमार्थ, त्याचबरोबर ज्ञानेंद्रिय आणि अग्नी हे सगळे एकत्र आलेल्या अवस्थेची प्रेमावस्था आहे. या अवस्थेमध्ये आम्ही आहोत. आणि तू या व्रजामध्ये, या भूमीमध्ये तू पुन्हा येऊन आम्हाला सगळ्याला आनंद दर्शन का देत नाहीस. ब्रज काहे न लेत उभारे, तू इथे येऊन आम्हाला आनंद का देत नाहीस. तर अंतःकरणात समोर दिस ना, समोर दिसला तर तू भक्त मी देव ऐसे करी, आम्ही तर नमस्कार करू शकू. त्याला आम्ही आमच्यामध्येच कृष्ण झालेले बघतो. त्यावेळेला आम्हाला आश्रय नावाची मुक्ती केव्हाच मिळालेली आहे, भगवत पादाश्रय. पण तरीही वाटतं की असं काहीतरी मोक्षपक्ष घेण्यापेक्षा मी भक्त आहे तू देव आहे अशी अवस्था जर झाली, आणि त्या अवस्थेमध्ये जर आम्ही तुला पुन्हा पाहिलं तर केवढा आनंद होईल. अंतःकरणामध्ये तू व्याप्त आहेस, त्यामुळे आता तू दिसतोय तर आमच्या प्रत्येक अंग प्रत्यंगामध्ये तूच भरलेला आहेस. कारण सूरदास अब डुबत आहे, या प्रेमरसामध्ये कधीच आम्ही बुडालेलो आहोत. आता ज्याप्रमाणे घागर पाण्यामध्ये बुडाल्यानंतर घागरीच्या आतही पाणी असतं आणि बाहेरही पाणी असतं, त्याप्रमाणे तुझ्यामध्ये आम्ही एकरूप झाल्या कारणामुळे आता वेगळं काही नाही. पण तरीही विनंती आहे, ब्रज काहे न लेत उभारे, तू पुन्हा काय येत नाहीस. आणि पुन्हा आम्हाला एकदा तू कृष्ण आहेस, तू परमात्मा आहेस, तू माझा देव आहेस, तुझ्या आम्हाला प्रेम करायचं, तुझ्या लोणी देण्यासाठी, तुला खोटं खोटं रागवण्यासाठी, तुझ्या मागे धावण्यासाठी आणि आमच्या हातातल्या लोण्याच्या गोळ्यासाठी तू नाचतो आहेस. हा अनुभव, हा प्रेमानंद, हा आविष्कार आम्हाला पुन्हा कधी प्राप्त होईल, हा भाव आम्हाला कधी प्राप्त होईल. अशी एक सखी दुसऱ्या सखीला, म्हणजे सूरदास जी आहेत हे दुसऱ्या सख्यांना किंवा अंतःकरणातली वृत्ती ही बाह्य इंद्रियांना विचारतायत. असं दिव्य असं हे सूरदासजी महाराजांचं पद आहे की ज्या पदामध्ये निस्दिन रात्रंदिवस आम्ही केवळ भगवंताच्या स्मरणामध्ये आहोत. आमच्या वेळातून पायाच्या धारा वाहतात. हे आनंदही आहे आणि विरही आहे. आणि ह्या विरहामध्ये तुला आवडेल तसं आम्ही नित्य राहत असतो. त्यामुळे आमच्या डोळ्यामध्ये आम्ही अंजन काजळ करतो, पण ते डोळ्यातलं काजळ वाहत राहतं. डोळे पुसताना बोटं, तळवा आणि पाठीमागे पुसताना पंजा आणि मागची बाजू सगळी काळी होते. आमच्या दोन्ही डोळ्यातनं वाहणारं पाणी
हे हृदयाकडे म्हणजे अंतःकडे स्वच्छ करत असल्या कारणामुळे दोन्ही स्थानांच्या मधून एखाद्या पन्हाळ्यासारखं खाली खाली जातं आणि त्यामुळे आम्हाला एक वेगळा अनुभूतीचा अनुभव येतो. खालून वर जाणारी ती आणि वरून खाली येणारा तो हा वेगळा अनुभव आम्ही घेत असतो. हे अनुभव घेत असताना हे जे अश्रू आहेत हे अश्रू पाण्याने भरलेल्या ढगातून येणाऱ्या सलिलाप्रमाणे आहेत आणि त्यामुळे आमची चित्तवृत्ती एखाद्या स्थिर झालेली आहेत आणि आता आम्हाला कुठल्याही बाह्यवृत्तीचं आकर्षण चंद्रताऱ्यांचं राहिलेलं नाही आहे. सुरदासजी महाराज म्हणतात की आत आणि बाहेर दोन्हीकडे कृष्ण असल्या कारणामुळे आम्ही त्या प्रेमानंदामध्ये पूर्णपणे डुबलेलो आहोत. पण तरीही प्रार्थना आहे की तू देव आहेस आणि तुझ्याबरोबर अंगसंग करायला मिळावा आणि तुझ्याबरोबर खेळायला मिळावं यासाठी या व्रजभूमीमध्ये तू पुन्हा काय येत नाहीस. काहे न लेत उबारे, काहे न लेत उबारे, निस दिन बरसत नैन हमारे, निस दिन बरसत नैन हमारे. वृंदावन बिहारी कृष्ण कन्हैया लाल की जय. गोपी मानस चकोर चंद्र की जय. गोपी जन वल्लभ की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. कृष्ण कन्हैया लाल की जय. भगवंतांच्या चरणी हा प्रेमभक्तीला अर्पण करून अंतःकरणातल्या भगवंताला हृदयाला हात लावून अनुभवत राहावं आणि त्या आनंदामध्ये आपल्या अंतःकरण सतत एकरूप करावं एवढीच भगवंताच्याकडे प्रार्थना करून वाणीला विश्राम देतो. तसंच कृष्णार्पणमस्तु. पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरु गोविंद महाराज की जय. सद्गुरु श्री केशवदत्त महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री संत सूरदास जी महाराज की जय. प्रेम से कहो, प्रेम से बोलो, अंतःकरण से बोलो, सबको बोलो, सब मिलकर बोलो. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण.